सोलापुरातील मोदी स्मशानभूमीच्या अगदी जवळच एकेकाळी काटेरी वनस्पतींचे माळ रान होते. या माळ रानावर वळसंकर परिवाराने भव्य रुग्णालयाच्या रूपाने अक्षरशः नंदनवन उभे केले. ज्या परिसरात दिवसा जायला भीती वाटावी असा भाग डॉक्टर शिरीष वळसंकरांमुळे अक्षरशः गर्दीचा मोठ्या प्रमाणावर व्यवसायाचा पॉइंट ठरला. डॉक्टर शिरीष यांच्या प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावर पेशंटचाही रुग्णालयात ओघ वाढू लागला. हळूहळू माळ रानाचे रूपांतर एखाद्या मार्केट परिसरामध्ये झाले. रिक्षा स्टॉप, हॉटेल्स, कॅन्टीन, मेस, विविध दुकाने, स्ट्रीट फूडचे स्टॉल्स यामुळे हा परिसर अक्षरशः गजबजून जाऊ लागला. डॉक्टर शिरीष यांची कीर्ती दिवसेंदिवस वाढू लागली. सोलापूर शहर जिल्ह्यासह धाराशिव, लातूर, कलबुर्गी, विजापूर, सातारा, अहिल्यानगर या परिसरातूनही रुग्ण सोलापुरात डॉक्टर शिरीष यांच्याकडून उपचार करून घेण्यासाठी येऊ लागले. डॉक्टरांचा दिवसरात्र राबता होताच तरी दिमतीला अनेक ज्युनियर, सिनियर डॉक्टरांचीही भरती डॉक्टर शिरीष यांनी करून घेतली. त्यानुसार हॉस्पिटलचा स्वतःचा ऑक्सिजन प्लांट, अनेक प्रकारचे ऑपरेशन थिएटर्स उभा केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास 99% अधिकच, म्हणजे जवळपास 100% इतपत. त्यातच डॉक्टरमधूनच अन्य मोठ्या शहरातही किचकट शस्त्रक्रियेसाठी स्पेशल हेलिकॉप्टरने जाऊ लागले. एकूणच यामुळे डॉक्टर शिरीष यांचा बोलबाला वाढू लागला. तसा पैसाही खुळखुळू लागला. पैसा एकटा येत नसतो, तो जसा समृद्ध घेऊन येतो तसाच येताना तो त्रास, मनस्ताप आणि अनामिक भीती हे सवंगडीही घेऊन येतो. येथेही डॉक्टर शिरीष यांच्या बाबतीत हेच झाले. हॉस्पिटल मॅनेजमेंटसाठी डॉक्टर शिरीष यांनी मनीषा मोरे माने या जुन्या सहकारी महिलेस जरा जास्तीचे अधिकार दिले. मात्र हळूहळू चहापेक्षा किटली गरम असा प्रकार मनीषाच्या बाबतीत होत गेला. हळूहळू ती इतर सर्व कर्मचाऱ्यांवर रुबाब दाखवण्यासाठी अनेक निर्णय डॉक्टरांच्या परस्पर घेऊ लागली. तिच्या पगाराच्या तुलनेत तिचा बंगला डॉक्टरांच्या बंगल्या इतकाच मोठा निर्माण करण्यात तिने यश मिळवले. हॉस्पिटलमध्ये तिची ताईगिरी वाढत असतानाच डॉक्टर शिरीष यांचा चिरंजीव डॉक्टर अश्विन यांची रुग्णालयात एंट्री झाली. तोही मेंदुरोग तज्ज्ञ असल्याने त्याने डॉक्टर शिरीष यांच्या प्रॅक्टिसला हातभार लावण्यास आरंभ केला. या दरम्यान अश्विनची पत्नी डॉक्टर सोनालीनेही हॉस्पिटलमध्ये एंट्री घेतली. डॉक्टर सोनाली महत्वाकांक्षी असल्याने तिने नवऱ्यासह स्वतःचे महत्त्व हॉस्पिटलमध्ये वाढण्यासाठी डॉक्टर शिरीष यांच्या जुन्या जाणत्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणे, त्यांना मनस्ताप देणे यासारख्या गोष्टी सुरू केल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अशा वळणावर डॉक्टर शिरीष यांच्या घरात कौटुंबिक कलहाची टेणगी पडली. कारण हॉस्पिटलमधील स्टाफमध्ये जणू 2 गट पडल्यासारखे झाले. काही जण डॉक्टर शिरीष यांच्या बाजूला तर काही जण डॉक्टर सोनाली यांच्या गोटात. कारण प्रत्येकाला आपल्या नोकरीची चिंता होती. यात काहींनी दलबदलूपणा केला. यातून डॉक्टर शिरीष यांच्या कुटुंबात कलह वाढू लागला. त्यातच काहींना डॉक्टर शिरीष यांनी तर काहींना डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली यांनी कमी केले. हॉस्पिटलच्या अर्थसत्तेवर डॉक्टर सोनाली यांनी वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. त्यातच हॉस्पिटलमधील जुनी जाणती महिला कर्मचारी मनीषा मोरे माने हिने थेट डॉक्टर शिरीष यांनाच धमकावण्यास आरंभ केला. तसे मेल तिने डॉक्टर शिरीष यांना पाठवले. मला पुन्हा कामावर घ्या, माझा पगार सुरू करा यासह विविध मागण्या करत तिने काही मेलमध्ये डॉक्टर शिरीष यांना धमकी दिली की जर तुम्ही मला परत कामावर घेतले नाही तर मी जळून घेईन आणि तुमच्या नावे चिठ्ठी ठेवेन. समाजात प्रतिष्ठा असलेले हळव्या मनाचे डॉक्टर शिरीष या मेलच्या धमक्यांमुळे मनातून हादरले. त्यातच कौटुंबिक कलही वेगात होता. स्नुषा, डॉक्टर सोनाली व कुटुंबातील अन्य सदस्यांकडूनही डॉक्टर शिरीष यांना मानसिक त्रास दिला जात होता. वर्ल्ड टूर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या, अफाट जनसंपर्क असलेल्या, प्रचंड हुशार असलेल्या डॉक्टर शिरीष यांच्या मनामध्ये या सर्व प्रकारामुळे एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली. अर्थसत्ता गेली. स्वतः उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करण्यास मज्जाव, महिला अधिकाऱ्यांचे धमकीचे मेल, कौटुंबिक सदस्यांची हेकेखोर वागणे यामुळे डॉक्टर शिरीष पुरते हतबल झाले, खचले, निराश झाले होते. अखेर शुक्रवारी दिनांक 18 एप्रिल रोजी डॉक्टर शिरीष यांनी रात्री बाथरूममध्ये स्वतःच्या मालकीच्या पिस्टलमधून 2 गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. नेमकी गोळी कुठे लागल्यावर त्वरित मृत्यू होऊ शकतो याची पुरेपूर जाण असणाऱ्या डॉक्टर शिरीष यांनी बरोबर मेंदूच्या छिंदड्या उडतील अशा पद्धतीनेच गोळ्या झाडून घेतल्या. आणि मेंदू रुग्णांसाठी देव असणाऱ्या डॉक्टर शिरीष यांनी स्वतःच्या मेंदूवर गोळी झाडून घेत त्या मेंदूच्या छिंदड्या करत आत्महत्या केली.
यामुळे सोलापूरचे डॉक्टर, विश्व, रुग्ण आणि समस्त सोलापूरकर अक्षरशः सुन्न झाले.